तालुक्यातील जुमोणा गावचं आपलं जन्म, हो, कर्मभूमी म्हणून आपण चंद्रपूरची निवड केली. अगदी बरोबर. आपण दीर्घकाळपर्यंत झाडीपट्टीचे नाट्यकलावंत, समीक्षक, अभ्यासक, वैचारिक लेखक, ग्रंथ संपादक या भूमिका पार पाडत असताना आणि खरं तर चंद्रपूर नगरीला आपली हीच एक ओळख आहे, एक प्रसिद्ध वक्ता म्हणून ही ओळख, हे सर्व काही असताना ललित साहित्यातील कादंबरी सारखा एखादा साहित्य प्रकार आपण हाताळावा आणि कादंबरी लेखन आपण करावं असं आपणास का वाटलं? आपल्याला ही प्रेरणा कशी मिळाली, कोणापासून मिळाली आणि कादंबरी लेखनातील असा कोण लेखक आहे की ज्याला आपण आपला आदर ते आम्हाला समजून घ्यायला आवडेल? सर्व रसिकांना नमस्कार. कादंबरी लेखनाची प्रेरणा मला मिळालेली नाही. उत्तम कादंबऱ्या वाचल्या होत्या हे मात्र निश्चित. भविष्यात कधी लिहायचंच जमलं तर अशा कादंबऱ्या लिहायला हव्यात असं मला वाटत होतं. आता जी कादंबरीची सुरुवात ऐश्वर्या भालेराव यांनी वाचली ही अगदी कादंबरीची सुरुवात आहे. म्हणजे ती एक 40शी स्त्री वैगंगेचा पूर पाहत दगडावर बसलेली आहे इथपर्यंत, आणि तिथून ती मागे वळून स्वतःच्या जीवनाकडे पाहते. हा एक फ्लॅशबॅक पद्धतीनं कादंबरीचा प्रवास झालेला आपल्याला आता पुढे दिसेल. पण मी कादंबरी लिहिण्यासाठी बसलोच नव्हतो. खरं म्हणजे मी 3-4 कथा लिहिल्या आतापर्यंत, आणि जवळपास प्राचार्यपद गेल्यावरती म्हणजे त्यावेळेला थोडंसं मी शारीरिकदृष्ट्या विकलांग झालो होतो आणि बऱ्याच कथा डोक्यामध्ये थैमान घालत होत्या. त्यातल्या एक ऋषीभाऊ आहे, नसाडी गुढी आहे, विठोबा आहे, पोळ्यामध्ये ते 3 लोक विषारी दारू प्राशन करून मेलेले आहेत. या सगळ्या कथा अस्वस्थ करत होत्या. पण 15 मिनिटाच्या वर मला बसता येत नव्हतं, त्यामुळे लिहिणं थांबलं होतं. गोष्ट अशी झाली की 2024 साली प्रचंड पाऊस आला होता. सगळीकडे ढगफुटी झाल्याचं तुम्हाला माहिती आहे. 17 जुलैपासूनच प्रचंड पाऊस आमच्या गावाकडे. मी वारंवार फोन करत होतो, रोवणा झाला का? हो. धान बुडले का? हो. आज पहिली बांधी बुडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आज 4 बांध्या बुडल्या. तिसऱ्या दिवशी आपला अख्खा धान बुडला. तर या अशा बातम्या पाहत होतो आणि या पुरानं जे थैमान घातलेलं होतं ते काय आजचं नव्हतं. जुना हे गाव दक्षिणेला अशी वैगंगा नदी वाहते आणि असा उत्तरे काढून तर अगदी पश्चिमेकडे ती नदीला तो नाला भेटतो. म्हणजे चोही बाजूनं वेढलेला अगदी 50 फूट फक्त एक अंतर आहे की इथून जात आहे. तर अशा पुरानं वेढलेल्या गावामध्ये आम्ही राहत होतो आणि दुसऱ्या बाजूला समजा नदीच्या पलीकडून पाहिलं तर गाव बेटावर आहे, आता बुडणारच आहे याची बहुतेकांना शाश्वती वाटत होती. तर मी गावी फोन करत होतो, सगळं बुडलं आहे म्हणे. मग आता तुम्ही जगून कसे राहिले? मग म्हणजे इथंच जगणं आहे, इथेच मरण आहे. मरणाला आता कुठं जायचं? पळता फिरता येतो, त्यामुळे काय प्रश्नच नाही. आणि मग मी माझ्या गावच्या सगळ्या घटितांचा विचार करू लागलो. विचार करता करता माझ्या समजाप्रमाणे म्हणजे कुठली कादंबरी आपण लिहितो तेव्हा आपल्या जीवनामध्ये आलेले जे सुखद दुःखद प्रसंग असतात त्या प्रसंगाची उजळणी करीत करीत आपण त्याला कलात्मक रूप देत लिहित असतो. माझ्या जीवनामधला हा 1970-71चा 72चा दुष्काळ लक्षात आला. म्हणजे याही काळामध्ये लोक जगले, दुष्काळामध्ये जिवंत राहिले, लालगुंजी खाऊन जिवंत राहिले. अन्नधान्य नव्हतं तेव्हा, चारा नव्हता तेव्हा ढोरं तुराट्या खाऊन जगले, पण जगले. एक जगण्याची असोशी या माणसांची होती. दुसऱ्या बाजूला व्यसनाधीनता होती आणि तिसऱ्या बाजूला एक सामाजिक वास्तव चौकडे पसरलेलं होतं. हे सगळं पट माझ्या डोक्यात आलं खरं, आणि मग मी लिहायला बसलो. खरं सांगतो, पहिल्यांदा कथाच लिहायला घेतली. कथा लिहून झाली, 6 पानं झाले, 7 पानं झाले 3 दिवसात, पण ती संपतेच नाही. प्रेरणा म्हणाल मी खरं सांगतो चुपचाप वर जाऊन लिहित होतो. बायकोला सुद्धा सांगितलं नाही लिहून राहिलो. एक दिवस ती बिचारी 1-1.5 तासानंतर काय करून राहिले, लिहून राहिले म्हणून चहा घेऊन आली
काय लिहून राहिलो म्हटलं कथा लिहून राहिलो, पण प्रचंड डोक्यामध्ये साठलेला आहे तर ते एका कथेत उतरत नाही. मग आता काय करावं? काय करावं म्हणजे दीर्घकथा लिहा. दीर्घकथा होईल ना, त्यात एक लघु कादंबरी होईल. चांगलं व्हायला म्हणजे लघु कादंबरी लिहिली तरी. मग थांबलो, 2 दिवस चिंतन केलं आणि मग पात्रांची जुळवाजुळव केली. घटनांचे प्रसंग जे होते ते सगळे लिहून काढले की कुठला प्रसंग कुठल्या परिस्थितीमध्ये येतो, काय काय घडलं, हे सगळे प्रसंग लिहून काढले. पात्रांची नावं, कारण आपल्याला जर लघु कादंबरी किंवा दीर्घकथा लिहायची आहे कथेसारखा 2-3 पात्रांच्या वरती काही जमणार नाही. ते असंख्य पात्र लागतील, कारण कादंबरीचा आवाज हा मोठा असतो, दीर्घकथेचा आवाजही त्या मनाचा बराच मोठा असतो. म्हणून खरं तर दीर्घ कथा लिहायला घेतली मी आणि लिहिता 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 लिहितच गेलो आणि ते एवढं झालं भयानक की जवळपास 350 पानाचं झालं. मग प्रकाशकाकडे पाठवलं, ते म्हणजे एवढी कादंबरी जमत नाही म्हणून याची किंमत 700-800 रुपये ठेवावं लागेल आणि कोणीच घेणार नाही म्हणजे. पहा म्हणे मला काय ते काढतो म्हणे. मग त्यातला काही भाग काटछाट केला, जो कथालेखनाच्या दृष्टीनं तेवढा महत्वाचा वाटत नाही असा भाग कमी केला आणि 267 पानाची ही कादंबरी लिहिली. खरंच सांगतो की 24 जुलैच्या आधी, 24 जुलै 2024च्या आधी जर कोणी भविष्य वेगानं मला म्हटलं असतं की तुम्ही कादंबरी लिहिणार आहात, तर मी एक तर त्याला मूर्खात काढलं असतं किंवा तुझ्या ज्योतिष्य सांगण्यामध्ये काही दम नाही आहे बाबा, फालतूच्या गोष्टी मला सांगू नको असं म्हटलं असतं. पण सतत 3.25 महिने म्हणजे 17 ऑक्टोबर पर्यंत, 24 जुलै ते 17 ऑक्टोबर त्या 3.25 महिन्यात सलग दररोज 8, 9, 10 पानं लिहून लिहून ही कादंबरी झाली. की यासाठी झाली की सगळं रसायन डोक्यामध्ये एवढं होतं की काय लिहू आणि काय सोडायचं झालं होतं. हा पहिला मुद्दा, म्हणजे प्रेरणा नव्हती. दुसरी गोष्ट, माझ्यावर प्रभाव होता तो उद्धव शेळके यांच्या लेखणीचा. ढग कादंबरी त्यांनी लिहिली. आता ढगविषयी बोलायचं तर मराठीतली सर्वश्रेष्ठ कादंबरी कोणती असा जर कोणी प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ढग ही मराठीतली सर्वोत्कृष्ट कादंबरी आहे. दुसरी कादंबरी माझ्या डोक्यामध्ये होती ती श्री ना पेंडसे यांची रथचक्र. रथचक्रला सुद्धा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला. ही जी रथचक्र कादंबरी आहे, या रथचक्र कादंबरीमध्ये सुद्धा कोकणामध्ये राहणारा एक प्रदेश घेऊन श्री ना पेंडसेंनी एका मुलाच्या भवितव्यासाठी आईने केलेली तडफड हा आशय घेऊन त्यांनी तो लिहिलेला आहे. मग माझ्या डोक्यात आला की हा आशय घेऊन आपण आपल्या परिसरामध्ये असलेली एखादी माता आपल्या मुलाला घडवण्यासाठी इतकी ताकद, एवढी तपस्या, एवढं कर्तृत्व निश्चितच गाजवू शकते. मग ती कादंबरी कोकणाची प्रादेशिक कादंबरी असेल तर झाडी प्रदेशाची सुद्धा कादंबरी अशा पद्धतीने एक सशक्त माता म्हणून, ठगमध्ये जशी ती कौतुका सशक्त माता म्हणून येते, रथचक्रमध्ये ती या पात्राची ती माता येते. अशा प्रकारे एक सशक्त नायिकेच्या रूपामध्ये आपण ती कादंबरी लिहावी. या 2 कादंबऱ्यांपासून प्रेरणा मिळाली. प्रश्न असा होता की मला माझ्या झाडीपट्टीचा परिसर उभा करायचा होता, वैनगंगेचं संपूर्ण खोरं उभं करायचं होतं. वैनगंगेचं उन्हाळ्यातलं, हिवाळ्यातलं, पावसाळ्यातलं या 3 रूपामध्ये वैनगंगा कशी दिसते आणि लोक त्याचा कसा वापर करतात हेही लिहायचं होतं. त्यामुळे या 3 ऋतूंमधून वाहणाऱ्या वैनगंगेचं एक प्रातिनिधिक रूप आणि त्या काळामध्ये बदलणारं गाव, त्या काळात बदलणाऱ्या माणसांच्या गरजा, त्या काळामध्ये सण उत्सव प्रसंगी